नमस्कार रसिक श्रोते हो. आपल्या शब्दछंद क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर आपण अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा या पुस्तकाचे क्रमशः वाचन ऐकत आहोत. आज राधा या कथेचा भाग दुसरा ऐकूया. वाचक स्वर आसावरी बर्वे. समुद्रावरची उतरती संध्याकाळ एवढी एकटी असते आणि एवढी अमर्याद असते हे राधेला ठाऊकच नव्हतं. तिची यमुना अशी एकटं करणारी नव्हती. उलट कृष्ण तिच्याबरोबर नसतानाच्या कितीतरी अशा वेळा होत्या की जेव्हा यमुनेपाशी तिनं जीवाचं रहस्य सहज सांगितलं होतं. मन हळूहळू उकलत नेण्याची जादू यमुनेच्या गडद खोल पाण्यात मुळातच कशी आहे हे तिनं अनुभवलं होतं. पण हा समुद्र, त्याच्या अफाटपणाला सीमा नव्हती. निर्मनुष्य एकटं वाळवंट, भणभण वाऱ्यावर घुमणारा पाण्याचा अजस्त्र काळा आवाज, सूर्यबिंब लपकन गिळणारं क्षितिज, क्षितिजभर लाटांचा नाच पाहताना राधेचा जीव नुसता घाबरा झाला. कुठून कुठे आलो आपण आता या वयात, आणि कशासाठी? मग एकदम तिला वाटलं, खरंच का आलो आपण इथे? हे वाळवंट आणि हा समुद्र पाहिला? पण आपण हे दृश्य प्रथमच पाहत आहोत हे तरी खरं आहे का? ही तहान, हा भीषण काळाचा आवाज, हे सोनेरी उन्हाला गिळून उसळणारं जीवन, हे सगळं तर पाहिलंच आहे. आपण अनुभवलं आहे अधूनमधून. तेव्हाही अशाच घाबऱ्या झालो होतो आपण. पुन्हा एकदा सरत्या वयात तसाच अनुभव घ्यायला आलो का? की पुन्हा आता अखंड हेच आहे भोवती? कृष्णाशी बोलणं हे केवळ निमित्त तर नाही ना आपण शोधलेलं? अदृष्टाच्या वाटेवरची ही भेट काय दाखवणार आहे मला? कुठे वळवणार आहे? तिला एकदम उदास वाटलं. त्या लहानशा देवळात कोणीतरी दिवा लावला होता. वाऱ्यानं तो फडफडत होता, पण विझला नव्हता. आत कोणती मूर्ती होती कोणास ठाऊक. त्याची जरुरीही राधेला वाटली नाही. तिनं देवळाच्या पायरीला पाठ टेकली आणि समोरून तो आला. सूर्यानंतरचा उजेड अजून अंधारावर रेंगाळत होता. त्यात त्याची आकृती कशी रेखल्यासारखी दिसत होती. वारा भरून त्याचं उत्तरीय फरफरत होतं. राधेनं उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला उठताच आलं नाही. तो आला. सहजपणे तिच्या शेजारी पायरीवर बसला. तिच्या हातात त्यानं बोटं अडकवली. त्या लांब निमुळत्या बोटांना स्पर्श करताना तिला एकदम आपल्या तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. कितीदा या बोटांनी तिच्या हातावर मेहंदी रेखली होती. पायावर अळता काढला होता. कितीदा तरी तिचे ओठ गिरवले होते. तिचे केस फुलवले होते. तिच्या त्वचेचा थरार फक्त यांनाच माहीत. राधेनं ती बोटं हळूहळू ओढून घेतली आपल्या ओंजळीत. मग म्हणलं, बासरी आणली असतीस तर वाजवली असतीस रे पुन्हा. नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट. हा आवाज ऐकतेस ना पाण्याचा? जोर बघ किती आहे वाऱ्यालाही. इथे बासरी वाजायची नाही. आणि माझ्याजवळ आहे कुठे बासरी? म्हणजे म्हणजे वेडाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तू ती जी हिसकावून घेतलीस, तिच्यानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही माझ्या हातात. मला वाजवायची नव्हती, म्हणून मग मिळवलीही नाही मी ती फार हट्टानं, अट्टाहासानं. तो हसत हसत म्हणाला. तुझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला हे तुला कधी समजलं का रे नंतर? राधेचा हा प्रश्न आहे तरी कसा? कृष्णानं तिचा आवाज तपासून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यात होतं नुसतं कुतूहल. राग नव्हता. दुःख तर नव्हतंच नव्हतं. त्याला हायसं वाटलं. तपशील नाही कळला, म्हणजे मी समजून नाही घेतला कधी मुद्दाम म्हणून. त्याची तशी जरूर होती खरंच.
राधा मग छान हसली. अगदी हसून हसून डोळ्यात पाणी येई तो हसली. त्याची दोन्ही कानशिलं कोंडत त्याचा चेहरा अगदी डोळ्यासमोर धरत म्हणाली, "असा निर्दयी आहेस हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला. पण मग इथवर तरी का आले मी? का आले?" "राधे?" कृष्णाच्या स्वरात आश्चर्य होतं. "सांग ना, आता केस पांढरे झाल्यानंतर, सगळं भोगून, सोसून झाल्यानंतर मी आले कशाला इतक्या लांब?" आता हसत नव्हती ती. "तुला हे मी कशाला सांगायला हवं? आपण भेटणं तर भागच होतं. निदान मला तरी अपुरं आयुष्य घेऊन मरता आलं नसतं राणी." "माझ्यापाशी काय राहिलंय रे तुझं? काय ठेवलंयस तू?" राधा उसळली. उभी राहिली त्याच्या पुढ्यात. म्हणाली, "घे बघून. हे सगळं दिलं तुला. बाहेरचं दिलं आणि आतलंही. आता मागे ठेवलंच काय आहेस?" कृष्ण हसला. आवाज न करता हळूहळू हसत त्यानं तिला आपल्या मिठीत ओढलं आणि म्हणाला, "मी तुझ्या जगण्याची गोष्ट करतो आहे राधे. एकदा दिलंस, सगळं दिलंस उधळून. पण मग मीही तुला दिलं ना, एक जिवंत लसलसतं दुःख दिलं. ते घेतलंस कसं? कुठे ठेवलंस? त्याचं काय केलंस? कशी जगलीस त्याच्याबरोबर? मला त्या सगळ्या अनुभवाचं देणं आहेस अजून तू. तुला ठाऊक आहे रे सगळं. मला वाटलं नव्हतं. पण तुला सगळं समजलं होतं. होतं ना?" "सगळं समजलं. असं खोटं कसं बोलू तुझ्याजवळ? सगळं नव्हतंच समजलेलं. निदान तेव्हा तरी. मग पुढे निरनिराळ्या वळणावरून मागे पाहताना मागच्या गोष्टींचे नवे नवे अर्थ पण कळत गेले. पुष्कळसं नंतर उलगडलं. "उदाहरणार्थ?" राधेनं विचारलं एवढंच. पण तिला वेगळंच विचारायचं होतं. तिला म्हणायचं होतं, "माझ्याकडे कधी पाहिलंस पुढच्या वळणावर मागे वळून?" कृष्ण पुन्हा एकदा मनकवडा ठरला. हसत म्हणाला, "तुझ्याबद्दलच मी बोलत आहे. इतर गोष्टींसाठी आज आपल्याजवळ वेळ तरी आहे कुठे? तुलाच ग बाई, तुलाच उलगडलं मी नंतर सुद्धा नव्यानं." "कसं?" राधेला स्वतःचं कौतुक ऐकण्याचा मोह आवरेना. "विचारू नकोस राधे. सुरुवातीला हुरळून जाशील तू, पण मग सगळंच ऐकावं लागेल तुला आणि मग पश्चाताप करशील." "पुरे. आता कसला धाक घालतोस मला? डोक्यावरून इतकं पाणी वाहून गेल्यानंतर कसली रे पुराची भीती? खणखणीत ऐकेन मी. सांग." रुक्मिणीनं एका ब्राह्मणाहाती मला पत्र पाठवलं. प्रेमपत्र. तिनं मला बोलवलं होतं. म्हटलं होतं मला घेऊन जा. मी फारसा विचार नाही केला. गेलो आणि घेऊन आलो तिला. तिला शिशुपालाला द्यायचं घाटत होतं. मी तिला माझ्या बळावर जिंकून आणलं. तिला घेऊन रथ दौडत होता माझा आणि ती एक स्वप्नील तंद्रीत होती. परीकथा प्रत्यक्षात यावी तसं तिला झालेलं असणार. आणि तिचा तो धुंद चेहरा पाहून मला तू आठवलीस. एकदम तूच. स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण झोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते, हे मी फक्त तुझ्यात पाहिलं. हे मला तेव्हा कळलं. रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती, पण तुझ्या इतकी धुंदावलेली मी दुसरी कुणी नाही पाहिली, पुढे अगदी आजपर्यंत नाही पाहिली. सांग, अजून सांग." राधा त्याच्या खांद्यावर हनुवटी रुतवत म्हणाली. "तशी टोकाला जाऊनही न घाबरणारी, न कोसळणारी तू आणि मनात आणलंस तर सोसण्याच्या कमाल मर्यादेपर्यंत स्वतःला ताणणारीही तूच. राधे, भामेशी लग्न केल्यानंतरची गोष्ट सांगतो. भामे इतकी कामिनी कांता शोधूनही नाही सापडणार. तिचे मी खूप लाड केले, पण तिचा राग तिच्या आटोक्यात राहणारा नाहीच. तेही मी पुष्कळ समजून घेतलं, पण एक दिवस मी देखील रागावलो.
तिचं तोंड पाहूनही इतकं संतापलो. पाठीशी हात बांधून येरझारा घालत राहिलो. आणि एकदम आठवलीस तू. एक दिवस आपला भेटण्याचा संकेत ठरलेला असूनही मी आलो नव्हतो. आठवतं ना तुला? तू वाट पाहत होतीस नेहमीच्या ठिकाणी. सबंध संध्याकाळ उलटून गेली, मी आलोच नाही. रात्र दाटायला लागली तेव्हा तू निघालीस परत. हळूहळू रडत रडत चाललेली तू, मी अर्ध्या वाटेवर तुला भेटलो. नेहमीसारखा नाटकीपणा करून एकदम तुझे पायच धरले. आणि तुला आठवतं का गं तू काय केलंस? आठवतं कृष्णा, आठवतं मला, राधा हळूच म्हणाली. माझा राग इतका त्वेषानं उफाळून आला की तुला तसंच पायानं धुडकावं आणि धावत सुटावं. पण मी हळूहळू खाली बसले. केवढी रागवले होते मी. खाली बसले आणि धुळीतला तुझा चेहरा पुसत रडत राहिले. हो ना रे? मी कधीच विसरलो नाही तो प्रसंग. त्या दिवशी मला तुझ्या प्रेमाची शपथ पडली बघ. आणि मग भामेतही मी तुला नाही पाहू शकलो. ती माझी लाडाची असली तरी. सांग ना पुढे. राधेला झालं तरी काय? कृष्णानं तिच्याकडे चमकून पाहिलं. पांढरे भुरभुरते केस आवरत ती शांत ऐकत होती. काळा वारा तसाच घो घो वाहत होता. द्वारका हळूहळू झोपी गेली होती. देवळातला दिवाही विजूविजू झाला होता. वर चंद्र मात्र पूर्ण उगवलेला. ती पौर्णिमेचीच रात्र होती. पुढील भाग क्रमशः. धन्यवाद.